तथागत भगवान गौतम बुद्ध या देशाचे भाग्यविधाते फक्त तुमच्या आणि माझं नाही तर आज तुमच्या आवाला सुद्धा पंतप्रधान झालाय, तो तुमच्या बापामुळे झालाय। आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रिक्षावाला झालाय, तुमच्या बापामुळे झालाय, कळलं का? त्यामुळं त्या संपूर्ण देशाचे भाग्यविधाते मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज या इथं लाखोच्या संख्येने जमलेले भीमसैनिक जे या इथं असणाऱ्या त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या इतिहासाचं स्मरण करण्यासाठी, त्यांनी केलेल्या क्रांतीला सलाम करण्यासाठी आणि परत एकदा या देशामध्ये मनुवाद्यांनी जो थैमान घातलेला आहे, हरामखोर म्हणतात या देशाचं संविधान बदलायचं आहे। अरे हरामखोरांनो, तुमची अवकात काय संविधान बदलण्याची? अरे लिहिण्याची लायकी नाही, तुमची अवकात काय? त्यावेळेस सुद्धा हे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी, त्या पूर्वीचे महान सैनिक तुम्हाला भारी पडले आणि आज सुद्धा हा बाबासाहेबांचा अनुयायी तुम्हाला भारी पडण्याशिवाय बाबासाहेबांच्या संविधानाला हात लावाल तर तिथल्या तिथं हात छाटण्याची तयारी ठेवा, हे सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे। आज या कार्यक्रमाला उपस्थित असणारे भारतीय बौद्ध महासभाचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष ज्यांनी आता सांगितलं वय फक्त 84, अत्यंत तरुण आहे, सर्वात तरुण या स्टेजवरचा माणूस असावा, त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे। 44 दिवस महाराष्ट्रावर फिरला संविधान बचाव यात्रा घेऊन आणि आता परत एकदा तो म्हणतो साहेब मला यात्रेला लावू द्या, या देशामध्ये काहीतरी गोडबंगा झालेला आहे। बाबासाहेबांनी लोकशाही दिली, आम्हाला मतदानाचा अधिकार दिला, पण तू मतदान कसं करायचं? तर ते म्हणे मशीनवर बटन दाबायचं, ते बटनचं दाबलेलं बोट आणि त्या दिलेला मत याचा ताळमेळ बसत नाहीये आणि म्हणून ईव्हीएमचा जो काही घोटाळा चालू आहे देशामध्ये, त्यामुळे ईव्हीएम हटाव आणि देश बचाव यासाठी परत एकदा आमचे काकासाहेब त्रिपाठकर अख्ख्या महाराष्ट्रावर दौरा करणार आहेत। तेव्हा माझं आपल्या सर्वांना सांगणं आहे की आज देशामध्ये लोकशाही धोक्यामध्ये, आपण नाचलो कारण नाचायला पाहिजे, आज आपला विजय दिवस आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य या नववर्षाचा आपण पहिल्यांदा जे काही एकदम जोशामध्ये अत्यंत भार अर्पण या स्टेजवरती आणि असं पुढे परिसरामध्ये आपण जे काही आज आनंद व्यक्त केला आहे, तो आनंद वर्षभर टिकवायचा असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं आज या देशामध्ये ही लोकशाही टिकायला पाहिजे, बाबासाहेब संविधान टिकायला पाहिजे, नाहीतर हुकुमशाही आली तर काय होईल? अरे तुमच्याकडे घरी कोण येईल? कोणी मतदानाचा भीक मागायला कोण येईल? बाबासाहेबांनी लोकशाही देताना असं म्हटलं की मी या देशाचा प्रत्येक त्यावेळेच्या 21 वर्षाच्या स्त्री पुरुषांना मताचा अधिकार देतो। तेव्हा बाबासाहेबांना त्यावेळेचे काँग्रेसचे नेते हसले, म्हणाले बाबासाहेब काय या गरीब दलित कष्टकऱ्यांना तुम्ही मताचा अधिकार देताय? अरे आम्ही तर याची मतं विकत घेऊ। तेव्हा बाबासाहेब म्हणाले आज या देशामध्ये 90% जनता दारिद्र्य रेषेखाली आहे, उपाशी आहे, त्यामुळं तुम्ही जरूर घ्याल, परंतु ज्या दिवशी या देशातल्या जनतेला कळेल की मी दिलेला जे मताचा अधिकार आहे तो दुधारी आहे, त्याच्यासाठी जेव्हा या माझ्या लोकांना या देशातल्या तमाम गोरगरीब दलित कष्टकरी जनतेला कळेल की ह्या मताच्या अधिकारावरती मोदी बनतो नाही तर चहावाला असतो, हे जेव्हा ह्या लोकांना कळेल तेव्हा तुमच्या सारखे भिकारी कोण नसतील त्यांच्या पायाला हात लावाल आणि मताची भीक मागाल। आज हे त्यांच्या
डोक्यामध्ये खुपतंय, मनामध्ये खुपतंय आणि म्हणून या देशातून लोकशाही नष्ट करायचा प्रयत्न या देशामध्ये अत्यंत पद्धतशीरपणे चाललेला आहे. आणि म्हणून आपल्याला मला सांगायचं आहे की या देशामध्ये आज कोणी संविधानावर बोलायचा आणि आपण पाहिलं असेल संविधानामधली अनेक कलम आता बदलली जात आहेत. अनेक पद्धतीने आपण पाहिलं असेल की अनेक वर्ष या देशामध्ये आयपीसी होता, त्या या देशामध्ये क्रिमिनल प्रोसिजर होती, ते सर्व बदललं आणि नवीन आता क्रिमिनल कायदे आणले आणि त्याला या देशामध्ये आत्ताच मान्यता मिळाली. हळूहळू संविधानाचं रूप बदलायचं चालू झालेलं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला सांगणं आहे, आज तुमच्या घरापर्यंत ते पोहोचतात तर बाबासाहेबांचं संविधान आहे, तुम्हाला मताचा अधिकार आहे. उद्या संविधान बदललं, तुमच्या मताचा अधिकार गेला तर कोणी तुमची विचारपूस करायला सुद्धा येणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळं हे संविधान महत्वाचं आहे आणि संविधान महत्वाचं असेल तर आंबेडकरी विचार जगला पाहिजे. आंबेडकरी विचार जगला पाहिजे तर खऱ्या अर्थानं ते आंबेडकरी विचार जगतात आणि खऱ्या अर्थानं जे आंबेडकरी विचारावर चालतात त्यांच्याबरोबर साथ द्यायला पाहिजे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज सुद्धा मला काय बाळासाहेबांना काय उद्या म्हणाल तर मिनिस्ट्री मिळेल, हो म्हणायची उभा आहे की लाल दिवाची गाडी आमच्या दारामध्ये येईल, पण त्याच्यामुळे समाजाचं भलं होणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आंबेडकरी समाजाचं भलं करण्यासाठी आम्ही लोक रस्त्यावर असतो. आम्ही त्या सत्तेच्या मागे जात नाही, कारण सत्तेच्या मागे गेलेले कसे भीक मागे असतात, त्यामुळे बहुत मागे प्रकरण होतात. आमच्या आया बहिणीच्या अब्रूवरती हल्ला झाला जातो, खून केले जातात, ते कुठेतरी टाळायचं असतं. आमच्या समाजाला खऱ्या अर्थानं स्वाभिमानानं जगू द्यायचं असतं आणि त्यासाठी म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आंबेडकर घराण्याच्या मागे उभं राहायचं. कारण तुम्ही पाहिलं तुमच्यामध्ये अनेक तुम्ही पुढारी करून पाहिलेत, कोणी कुठं दलाला केल्या तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि म्हणून माझा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्व समजदार आहात. आतापर्यंत अनेक धक्के धोपे टोनपे खाल्लेले आहेत आणि म्हणून आता सावध झालं पाहिजे. कारण या देशामध्ये जातीय लोकांनी या देशाचा ताबा घेतलेला आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांची माणसं प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी बसलेली आहेत. तुमच्या अनेक गोष्टींवरती त्याचा कंट्रोल आहे. आज तुम्ही मोबाईल बोलता, ते सुद्धा तिथे ते लोक ऐकू शकतात. अशा पद्धतीने हळूहळू देश एक तुरुंग करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे. तुम्ही त्यांचं ऐकलं नाही तर तुम्हाला पोलिसांची, तुमच्यावरती सीबीआयची, सीआयडीची, ईडीची, एनआयची कसली रेट टाकली जाते. एक प्रकारे हा पूर्ण लोकशाहीचा साचा असला तरी तुरुंग निर्माण केलेला आहे, आपण लक्षात घ्या. आणि या तुरुंगामध्ये आज जरी तुम्हाला त्याची जाणीव होत नसेल पण हळूहळू तुम्हाला कळेल, हळूहळू दिवस जातील तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला स्पष्टपणे बोलण्याची मुभा असणार आहे, तुम्हाला लिहिण्याची मुभा असणार आहे. ते म्हणतील तो कायदा, ते म्हणतील ते आश्वासन अशा पद्धतीचं होईल. आणि म्हणूनच आज आमच्या महाराष्ट्राच्या विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षाने हे अस्मितेचं लढाईचं वास्तव नावाचं पुस्तक काढलं. लगेच मनुवादी किडे वळवळले, म्हणाले याच्यावरती बंदी आणा. आता त्याच पद्धतीने एका पुढे या देशामध्ये चालणार आहे. आणि म्हणून तुम्हाला स्वतंत्र जगायचं असेल, स्वाभिमानानं जगायचं असेल, हक्कानं जगायचं असेल तर या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान टिकलं पाहिजे, बाबासाहेबांचा विचार टिकला पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्व एक संघ झालं पाहिजे, हे लक्षात घ्या. यासाठी आज फक्त त्या क्रांती स्तंभाला नुसती सलामी करू नका, तर त्या क्रांती स्तंभातून ऊर्जा घेऊन जा. त्यांनी तुमच्या तोंडावरती असताना मडकं आणि पाठीमागे असणारं
ती झाडू त्यांनी घाटवली, त्यांच्या प्रति अत्यंत तुमच्यामध्ये जर एखादी आश्वस्त भावना असेल, त्याच्याप्रती आदर असेल, तर तुम्ही जे केलं ते आमच्या पुढच्या पिढीला होऊ नये. आम्ही आज शपथ घेतो असं मला की याच्या पुढे भिकाऱ्यांच्या मागे, या इथं असणारे जे पोट भरू आहेत त्यांच्या मागे न लागता फक्त आणि फक्त आंबेडकरी घराण्याच्या पाठीमागे उभं राहू, एवढाच आपल्याला मी विनंती करतो. आणि आपण सर्वजण इथे आलात आणि अत्यंत सुंदरसा कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये आपल्या सर्वांना आज या आपल्या सर्वांच्या वतीनं पहिल्यांदा क्रांती स्तंभाला, शौर्य स्तंभाला मी मानवंदना देतो आणि तुम्हा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद सर. यानंतर भारतीय बौद्ध सभेचा कार्यक्रम सुरू होणार आहे. तत्पूर्वी डोंगरासाहेब आंबेडकर यांच्यावर विनंती करतो, आपल्या सर्वांना थोडासा वेळ घेतो. या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातून राहुल पुरंगे, विकी भालेराव कुडगे हे आजच्या ठिकाणी मंचगाव साहेबांच्या उपस्थितीमध्ये